तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या वैदी तुमच्यावरती आरोप करतायत, त्याचं काय स्पष्टीकरण कराल तुम्ही? नमस्कार. आपणच टॉपच्या माध्यमातून तीन चार दिवसापूर्वी मुलाखत दिलेली. त्या मुलाखतीला अनुसरून काल विनोद सुदाम पाटील यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन मान्य केलं की संतोष गलांडे यांच्याकडून मी 6 रूम त्यांच्या बुकिंग केलेलं 2013 पासून सिडको पासून प्रमाणे त्याप्रमाणे मी 1,08,00,000 केलेले पैसे हे पण त्यांनी मान्य केलं. आणि दुसरी बाजू म्हणजे त्यांनी मला सिडको माझा मुद्दा होता की त्यांनी सिडको पाशी बोलून मला अनधिकृत बिल्डिंग मध्ये जागा दिली. आता ते सुद्धा त्यांनी मान्य केलं की इथे अधिकृत बनतच नाही, अनधिकृत बनते, हे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं. हे दोन प्रश्नाची उत्तरं आलीत मला त्यांच्याकडून. आणि दुसरं काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आता तुम्ही काय सांगाल? काल त्यांनी जो काही स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? स्वतः तो बोलतोय की आम्ही 1,09,00,000 घेतलेत म्हणून, आणि आम्हाला तेव्हा त्यांनी सांगितलेलं सिडको पासिंग आहे आणि आता अनधिकृत बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून बोलतोय. तो स्वतः मीडियासमोर बोलतोय. पण आम्ही कागदपत्र मागत होतो त्याच्याकडे. मग आम्ही आमची माझी जाव त्रिशा गलांडे त्याच्याकडे गेली, ती पण तेच सांगते की आमचे कागदपत्र द्या. मग आमचे कागदपत्र द्या. या विषयावरतीच माझं त्यांनी मला मारझोड केली 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये. त्यांच्या ऑफिसमध्ये पेपर मागायला गेला असता कारणास्तव नंतर तुला पेपर द्यायला, तेव्हा जर त्यांनी पेपर दिले असतं तर एवढा विषय मावला नसता. आणि ह्याच्या विषयावरती मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, तिकडे पण आमचं काय झालं नाही. आणि मी माध्यमांसमोर येण्याचं कारण म्हणजे मी खूप इकडे तिकडे आज 2021 पासून खूप इकडे तिकडे धावतोय, पण मला कुठे न्याय मिळाला. पण मी माध्यमांसमोर आलो, मला आज त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे तुमच्यामुळेच मला आज न्याय मिळाला आहे. आणि दुसरी गोष्ट मध्ये त्रिशा सांगते की आमच्या नावातील बरोबर ती बोलते की आमच्या नावात अजून एक सुद्धा त्यांनी केलेली नाहीये. आणि दुसरा आता काय प्रश्न तुम्हाला असं विचारू शकता? उद्या निवडणूक आहे, काय सांगा? आता उद्या निवडणूक आहे, बरोबर आहे तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे. आता आज हा नगरसेवक नसताना हा मला मारझोड करून दमदाटी करून सांगतो की तू इथून निघून जा वगैरे, आणि उद्या जर नगरसेवक झाला तर माझ्या जीवाचा बरोबर होईल. ह्याला कोण जबाबदार आहे? त्याला आता आपण सामान्य माणसाने विचार करायला पाहिजे. वोट कोणाला द्यायचं? दुसरा बोला आता. नमस्कार, माझं नाव हर्षद लक्ष्मण गोड. काल विनोद पाटील यांनी आमच्या विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे की मी त्यांच्यासाठी दुकान गाळा हा राखीव ठेवलेला आहे. आज मला सांगा, आज 2011 पासून आज 2026 आली, जर त्यांनी माझ्यासाठी दुकान गाळा तर राखीव जर ठेवला होता तर त्यांनी मला दिला का नाही? आणि जर त्याने दिला असता तर मला इतकं येण्याची गरजच लागली नसती. आणि दुसरा मुद्दा, त्यांनी जो दुकान गाळा वगैरे त्यांनी तो लिहून दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला सिडकोचे पेपर दिले आहेत. आणि ते सिडकोसाठी त्यांनी आमचे जे 44 रूम होते चाळीमध्ये, त्या चाळीतल्या रूमांमध्ये त्यांनी 200च्या रूमसाठी 1,80,000 रुपये आणि 300 स्क्वेअर फीटच्या रूमसाठी 2,75,000, म्हणजे त्यांनी जवळजवळ आमचे 2007 मध्ये 90 लाख रुपये घेतले. आमची जमीन, आमची जागा घेऊन त्यांनी सिडको बांधण्याचं वचन दिलं आणि सिडकोची बिल्डिंग न बनवता अनधिकृत बांधकाम केलं. हे चुकी कोणाची हे आता आम्हाला कळतंय की आता ते स्वतःच सांगतात की मी बांधकाम केलं, हे अनधिकृत बांधकाम आहे, हे स्वतः मान्य करतायत. आता आमची जी बातमी लावली ही दीपक कोकटेकर साहेबांनी, ह्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडनं कुठलाही पैसा घेतलेला नाही किंवा कुठल्या पक्षाची बाजू घेतली नाही. आम्ही स्वतः त्यांच्या जवळ गेलो आणि स्वतः आमचे विषय मांडलेले आहेत. याच्यामध्ये कुठल्या पक्षाचा सुद्धा हात नाही किंवा कुठलाही हे नाही. त्यांनी आमच्यासाठी, उलट आमच्यासाठी त्यांनी खर्च केलेला आहे आणि त्यांनी आमचे विषय लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. टॉप 10चा पहिला मी आभार मानतो, कारण आम्हाला दीपक कोटेकर या साहेबांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं. आणि त्यांचं नाव ऐकून हे भोवर साहेब आहेत, त्यांची न्यूज बघून आम्ही पुढे आलो आणि त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आणि दीपक कोटेगावकर
आम्हाला चांगला न्याय देतील आणि त्यांनी जी आमची बाजू उचलून धरली त्यांचा मी आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी 2017 पासून आमचा हा मॅटर चालू आहे. विनोद सुदाम पाटील. आम्ही कागदपत्रासाठी त्याच्याकडे गेलेलो, पण आम्हाला कुठेच काय न्याय मिळाला नाही. पण आम्ही दीपक कोटेकर साहेब यांचा न्यूज टॉप 10 न्यूज महाराष्ट्र हे ऐकून होतो. भुवड साहेबांची त्याने न्यूज लावलेली. नंतर आम्ही ठरवलं की आता हा निवडणुकीला उभा आहे, त्यामुळे आता आम्हाला हा जर निवडून आला उद्या तर आम्हाला तो घातक आहे. मग आम्ही बोललो की टॉप 10 महाराष्ट्रामध्ये न्यूज द्यावी आमची, की आम्हाला त्यांनी सहकार्य करावे. आणि दीपक कोटेकर साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमची न्यूज एवढी हे झाली की आता त्यांच्यामुळे तो मान्य करतो 1,09,00,000 दिलेत म्हणून गोलांबड्यांनी. आणि अनधिकृत बिल्डिंग म्हणजे आम्ही सिडको पासिंग सांगून तो आम्हाला आता परत न्यूज मध्ये सांगतोय पण की अनधिकृत बिल्डिंग आहे म्हणून, आणि त्याच बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो आणि तो आम्हाला कागदपत्र द्यायला तयार नाही. बस.